पण दिल्लीमध्ये सध्या या क्षणाला आणखी महत्त्वाच्या घडामोडी घडतात महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातनं। राज्याचं खाते वाटप आणि मंत्रिपदांच्या संख्येवरनं महायुतीत पेच आहे आणि तो आता दिल्लीमध्ये भाजप पक्षश्रेष्ठींसोबत होणाऱ्या बैठकीत सुटणार अशी माहिती आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार सध्या नवी दिल्लीत पोहोचलेत, पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मात्र ठाण्यात आहेत, ते दिल्लीला गेलेले नाहीयेत। एकनाथ शिंदे दिल्लीत का गेले नाहीत याचा सस्पेन्स अजूनही कायम आहे। शिवसेनेला गृह खातं हवंय, तर महसूल खात्यावरनं सुद्धा शिवसेना नाराज किंवा आग्रही असल्याची माहिती सूत्रांकडनं दिली जाते। प्रशांत लीला रामदास आपल्याला अधिक माहिती देतील। प्रशांत, दिल्लीत कोण कुणाला नेमकं भेटतंय आणि एकनाथ शिंदे या दोघांसोबत नसताना खातेवाटपाची चर्चा शक्य आहे का? एकतर ज्या पद्धतीने आज चर्चा होती की तीनही जे ज्येष्ठ नेते आहेत, देवेंद्र फडणवीस असो किंवा मग उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असो किंवा अजित पवार असो, हे तीनही नेते दिल्लीत दाखल होते अशी सकाळपासून चर्चा होती। पण दुपारच्या स्पष्ट झाला की एकनाथ शिंदे येत नाही, पण देवेंद्र फडणवीस सायंकाळी दाखल झाले। त्यानंतर त्याच्या 2 तासानंतर अजित पवार देखील दिल्लीत दाखल झाले। देवेंद्र फडणवीस यांनी आतापर्यंत जर बघितलं आपण, त्यांनी सदिच्छा भेटी घेतलेल्या आहेत। राजनाथ सिंग असो, नितीन गडकरी असो, उपराष्ट्रपती असो, राष्ट्रपती असो। आता खऱ्या स्तरावरती, राजकीय स्तरावरच्या चर्चा सध्या सुरू आहे। भारतीय जनता पक्षाच्या विस्तारित पक्ष मुख्यालयामध्ये सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सोबतच चंद्रशेखर बावनकुळे हे दोनही नेते इथे दाखल झालेले आहेत। आणि ज्या पद्धतीने माहिती मिळते की साधारणतः एकतर माहिती अशी आहे की भारतीय जनता पक्षाच्या खात्यातील मंत्रिमंडळावरती अंतिम निर्णय या निमित्ताने घ्यायचा आहे। आणि सोबतच ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ सूत्रांनी माहिती दिली आहे की शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या दोन्ही पक्षातील जे मंत्रिमंडळ आहे ते त्या पक्षांनी निश्चित करावे। फक्त बरोबर आहे, त्यामुळे एकनाथ शिंदे सध्या तरी दिल्लीत नाही। चर्चा काय होते हे पाहावं लागेल। दरम्यान बीडचे खासदार अमित शहांच्या भेटीला पोहोचल्याची माहिती मिळते। बजरंग सोनवणेंनी अमित शहांची भेट घेतली आहे। गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं ऑपरेशन लोटस किंवा राष्ट्रवादीचे काही खासदार भाजपमध्ये प्रवेश करतील याच्या चर्चा रंगत असताना बीडच्या खासदारांची म्हणजे बजरंग सोनवणेंची ही भेट अमित शहांसोबतची अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जाते। पुन्हा एकदा आपण प्रशांत यांच्याकडे जाऊयात। प्रशांत, या भेटीचं गुपित नेमकं काय आहे? महत्वाचं म्हणजे जर बघितलं, ज्या पद्धतीनं माहिती मिळते साधारणतः बीडमध्ये गेल्या 2 ते 3 दिवसापासून ज्या पद्धतीनं हल्ले होत आहे, त्यानंतर अपहरण होत आहे, खून होत आहे, या सगळ्या मुद्द्यांवरती आज बजरंग सोनवणे यांनी अमित शहा यांची भेट घेतल्याची माहिती आहे। आणि सोबतच ज्या पद्धतीनं माहिती मिळते साधारणतः की यावरती कठोरतेने कारवाई करावी आणि ज्या पद्धतीनं बीडच्या सरपंचावरती हल्ला झाला, त्यानंतर त्याचं अपहरण झालं, अशा प्रकारच्या ज्या माहिती पुरवल्या, या सगळ्यावरती गेल्या 3 दिवसापासून बजरंग सोनवणे दिल्लीतही पत्रकार परिषद घेतात। आज तेवढी त्यांनी अमित शहा यांची भेट घेतली आणि त्यांना मागणी केली की या संपूर्ण प्रकरणामध्ये हस्तक्षेप करावा। धन्यवाद प्रशांत, ताजे अपडेट्स वेळोवेळी जाणून घेत राहू। तर खासदार बजरंग सोनवणेंनी अमित शहांची भेट घेतली आहे। बीड सध्या अस्वस्थ आहे, अशांत आहे, त्याच पार्श्वभूमीवर ही भेट झाल्याचं कळतंय।